गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज 14/12/2025 आहे. आजची आपण ट्रेड डिस्कस करूया. आज बिटकॉईनमध्ये आपण क्रिप्टोमध्ये ट्रेड्स केलेत. त्यातला बिटकॉईनमधला एक ट्रेड एक्सप्लेन करतो. ह्या अर्ली मॉर्निंग 7 AM ला आपल्याला इथं सेल एंट्री ॲक्टिव्हिटी झालेली आहे. ह्या कॅन्डलच्या लोला आपण एंटर केलं. इथे ह्या कॅन्डलच्या लोला प्राईस पण बघू. इथे प्राईज आहेत. स्टॉप लॉसच्या प्राईज इथे आहेत. टार्गेटच्या प्राईज इथं आहे. हे आपलं 1:2 आपण टार्गेट कंप्लीट केलं, कारण की मार्केट साईडवेज होतं. आज संडे असल्यामुळे थोडी लिक्विडिटी कमी असते मार्केटमध्ये. तरी पण आपलं ह्या कॅन्डलच्या लोला आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. ते झालेले आहेत अचीव्ह. आपण ह्या ट्रेडमधून बाहेर पडलो. त्याच्यानंतर आपण इथे एक दुपारनंतर एक ट्रेडला सेल सिग्नल ॲक्टिवेट झालेला अप्रॉक्सिमली 1:57 PM ला. तर इथे आपण ह्या कॅन्डलच्या लोला आपण सेल एंट्री घेतलेली. त्याची बाईंग प्राईस पण बघू शकता इथे. सेलिंग प्राईस बघू शकता. सेल एंट्री इथे घेतलेली आणि त्याचा स्टॉप लॉस ह्याबरोबर एक्झॅक्टली ह्या कॅन्डलच्या हायला लावलेला आहे. याचा इथं स्टॉप लॉस पण आहे. हे बघ, छोटा स्टॉप लॉस आहे. टार्गेट आपण अप्रॉक्सिमली 1:3 वगैरेच घेतो. त्याच्यापेक्षा मोठा बघा, जर एखाद्याने ट्रेल केला असता ना, एवढे मोठे टार्गेट झालं असतं. 1:12 रिस्क रिवॉर्ड. 1:12चा रिस्क रिवॉर्ड आहे. खूप मस्त रिस्क रिवॉर्ड होतं आणि ट्रेड खूप छान आला. हा पण सेलिंगचं खूप फास्ट आलं. त्यानंतर आपण इथेरियममध्ये बघूया. इथेरियममध्ये आज आपले 3 ट्रेड झाले. इथेरियमला मॉर्निंग सेशनला एक ट्रेड झालेला. मॉर्निंग सेशनला म्हणजे 8:42ला एक ट्रेड होता. इथं सेल एंट्री ॲक्टिवेट झाली. स्टॉप लॉस छोटा होता. ही त्याची सेलिंग प्राईस आहे आणि त्याच्यावरती त्याचा स्टॉप लॉस आहे. त्याचा स्टॉप लॉस इथे आहे बघ. हा बघा, स्टॉप लॉस आहे. आणि त्यानंतर टार्गेट आपण 1:2 करणार होतो, पण थोडं ट्रेल केलं आणि त्यानंतर मग आपल्याला इथं 1:4चं टार्गेट भेटलेलं. इथं मोमेंटम आली ना, त्यामुळे आपल्या 1:4चं टार्गेट झालं आणि आपण बुक करून मार्केटमधून बाहेर झालो. त्यानंतर इथं साईडवेज मोमेंटम, त्यानंतर अपवर्ड मोमेंटम आली. त्यानंतर ह्या कॅन्डलला इथे दुपारी एक 2:09 एक सेलिंग ॲक्टिव्हिटी झाला. सेल ॲक्टिव्हिटी झाला. तर इथे ना, इथे आपण ते सेल एंट्री घेतलेली आहे. स्टॉप लॉस एक्झॅक्टली इथं वरती लावलेला आहे आणि हा त्याचा टार्गेट तर अचीव्ह झालाच 1:7चा. बट त्याच्यानंतर पण मार्केटनं रिट्रेस करून परत सेलिंग मोमेंटम दिलेली आहे. तर इथे एक ह्या कॅन्डलच्या ह्याला आपण हे केलेलं सेल एंट्री घेतलेली आणि त्याचं टार्गेट ॲक्च्युअलमध्ये हे ठेवलेलं एक्झॅक्टली मॅक्स टार्गेट अचीव्ह करून मार्केट तिथूनच रिव्हर्स झालेलं आहे. 1:7 हा पण झालेला आहे आणि खूप छान आजचे बिटकॉइन इथेरियमचे क्रिप्टोचे ट्रेड झाले. संडे असला तरी मार्केट बिटकॉइन इथेरियम क्रिप्टो मार्केट चालू असतं, त्यामुळं ट्रेड चांगले झालेत. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा. थँक्यू.